केळीबाग नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात दुपारी बोलवली बैठक। पावसामुळे जळगाव, हिंगोली, सोलापूर, पुणे, अकोला जिल्ह्यांना बसला होता फटका। सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यास खपवून घेणार नाही। मंत्र्यांच्या गैरहजेरीचा तपशील सभागृहात मांडला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा दांडी बहाद्दर मंत्र्यांना इशारा। 6 फुटीर खासदारांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। ठाकरेंकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवण्यात येणार। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। ऑपरेशन टायगरचे पावसाळी अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता। विरोधक फुटीर खासदारांच्या भूमिकेविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती। उद्धव ठाकरेंसोबतच्या आमदारांच्या बैठकीत 20 पैकी फक्त 16 आमदारांची उपस्थिती। 4 आमदारांच्या दांडीमुळे चर्चांना उधाण। पंढरपूरमध्ये विठ्ठल मूर्तीच्या लेपन प्रक्रियेस दिवाणी न्यायालयाकडून स्थगिती। दुपारी 3 वाजता न्यायालयात होणार फैसला। पुण्याच्या मंतरवाडीतील गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली। फेसबुक पोस्ट करत घटनेचा व्हिडिओ केला शेअर। त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या नावावरती एवढी पदं भोगली, त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या वक्तव्याची टिंगल उडवणं म्हणजे या सगळ्या नकली ज्या पद्धतीने कातळ पांघरलेले शिवसैनिक म्हणून वावरत आहेत त्यांचा मी निषेध करतो। ओके, थँक्यू। अरे यार ये नाही चला। विधान भवन परिसरातून आपण ही सगळी दृश्य बघतोय। विरोधकांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आजच्या कामकाजाला आता अगदी थोड्या वेळामध्ये सुरुवात होते, मात्र त्यापूर्वी विरोधकांनी हे आंदोलन केलेलं आहे। महागाई मुक्त देश, भाजप मुक्त भारत असा बोर्ड हातात घेऊन विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि हे आंदोलन या विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सध्या केलं जात आहे। काल सुद्धा आपण बघितलं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा यासाठी विरोधकांनी आंदोलन केलं होतं आणि आज आपण बघतोय बॅनरवरती असं लिहिलंय महागाई मुक्त देश, भाजप मुक्त भारत अशा आशयाचं बॅनर आपल्याला बघायला मिळतोय आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। थोड्याच वेळामध्ये या कामकाजाला सुरुवात होईल विधान भवनाच्या आणि त्यापूर्वी उठने वालों को दोष दे, फोड़ने वालों को दोष दे, इसके लिए किसको जिम्मेदार है? राजनीति पूरी तरह से जिस ढंग से हो रही है वो ठीक नहीं हो रहा है। मुझे तो फ्यूचर में यही दिख रहा है कि इंडिया में अभी जो भारतीय जनता पक्ष का एजेंडा था, वन पार्टी वन नेशन वन इलेक्शन, अभी वो बदल गया है। वन नेशन वन पार्टी नो इलेक्शन, यही अभी एजेंडा आगे आने वाला है। तो इसका मतलब ये है कि डेमोक्रेसी कल खत्म हो जाएगी। अपोजिशन जिस दिन खत्म हो जाएगा उस दिन डेमोक्रेसी खत्म हो जाएगी, उस दिन संविधान खत्म हो जाएगा, संविधान को मानना खत्म हो जाएगा। तो कल तो निधि मिला, उनको दिखाया गया, निधि खर्चा हुआ नहीं है। याचाच अर्थ बहुत हो गई महंगाई की मार, अब हटा दो मोदी सरकार अशी म्हणण्याची भारतातल्या जनतेवर वेळ मोदी सरकारने आणलेली आहे आणि त्याच्यावर जनतेचा आवाज आम्ही आज विधिमंडळाच्या दरवाजात वाजवलेला आहे। मला गैरहजर आहे म्हणून आमदारांविषयी शंका व्यक्त करणं चूक आहे। जे लोक आमदार गैरहजर होते त्यांनी मला असं वाटतं तशी पूर्व सूचना पक्षाच्या संबंधितांना दिलेली होती आणि ते सगळे लोक आज असतील। उद्या पुन्हा आमची महाविकास आघाडीची बैठक आहे, त्याच्यातही सगळे आमदार असतील। किरण पावसकर म्हणतात की पाळणाघर आहे का? किरण पावसकर शिवसेनेचा मीठ खाऊनच मोठा झालेला माणूस, याला थोडीशी लाज शरम वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखाविषयी अशी भावना व्यक्त करायला। किरण पावसकर स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होता आणि मला किरण पावसकर बोलण्यापेक्षा तो ज्यांच्या आशीर्वादाने बोलतो शिंदे साहेबाचे वगैरे यांनी असे जे आहे ना टवाळखोर शिवसेना प्रमुखाचा अवमान करण्याला यांच्या पार्श्वभागावर लात मारून हाकलून दिली पाहिजे। निधी वगैरे झूट प्रश्न आहे।
निधी तुम्ही दाखवलं सगळ्यांनी की किती निधी आहे, किती यूज केला. त्यामुळे निधी वगैरे काही नाही, मोठं प्रलोभन यांना मिळालेलं आहे. प्रलोभनापायी हे लोक गेलेले आहे. यांनी स्वतःला विकून टाकलेलं आहे. येईल बाहेर येईल, आकडे बरोबर येईल, माहिती आहे, आणखी माहिती घेतो ना, आकडे बरोबर येईल आता बाहेर. नवीन शिवसेना भवन बनवण्याच्या तयारीत आहेत शिंदे. जे पावित्र्य बाळासाहेब ठाकरेंनी बांधलेल्या शिवसेना भवनात आहे, हे पावित्र्य असे किती शिवसेना भवन झाले गद्दार लोकांचे, तर ते या शिवसेना भवनची बरोबरी करू शकत नाही. या शिवसेना भवनाने महाराष्ट्राच्या इतिहासात एक जागा निर्माण केलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचं शिवसेना भवन साक्षीदार आहे. वास्तू म्हणजे शिवसेना भवन होत नाही, एखादी इमारत म्हणजे शिवसेना भवन होत नाही. त्या इमारतीला अनेक परंपरा असतात, अनेक त्याचा इतिहास असतो, आणि त्याच्यामुळं असे अनेक शिवसेना भवन पैशाच्या बळावर ते निर्माण करतील. परंतु बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेलं शिवसेना भवन याची बरोबरी या महाराष्ट्रात काय देशात कोणी करू शकणार नाही. चार आमदार आलेले नव्हते, त्यामुळे ते मला असं वाटतं मी बोललो त्याच्याविषयी. चारही आमदारांनी सूचना दिलेली होती. 2 आमदार तर इथंच विधान भवनात त्यांच्या जिल्ह्याच्या काही बैठका होत्या, DPDCच्या म्हणून नव्हते. आणि मला असं वाटतं सगळे आमदार आज उपस्थित असतील. उद्यासुद्धा महाविकास आघाडीची बैठक आहे संध्याकाळी, त्यालासुद्धा सगळे आमदार असतील. मला असं वाटतं लगेच आपण कोणत्या आमदाराविषयी मत व्यक्त करणं घ्यायचं. बच्चू कडू म्हणतात दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे. महाराष्ट्र द्रोहींना रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र. मला असं वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजे, ही भूमिका चुकीची आहे असं वाटायचं काही कारण नाही. पण जी शिवसेना मोदी आणि शहाचे तळवे चाटतात ती शिवसेना आहे का, हा माझा प्रश्न आहे. ती भारतीय जनता पार्टीने विशेषतः अमित शहा यांनी बनवलेली एक टीम आहे स्वतंत्र. कधीतरी तिचा वापर करायचा, कधीतरी तिचा युटिलाइज करायचा आणि स्वतःचा स्वार्थ साधायचा. त्याच्यामुळे ही शिवसेना होऊ शकत नाही. शिवसेना बाळासाहेबांची आहे, उद्धवजीचं नेतृत्व ते करतात. ही शिवसेना खरी शिवसेना आहे. त्या दुसरी होता त्या कोट्याचा वापर करून आपण ॲडिशनल वीज निर्मिती केली. त्यामुळे या दरम्यान एकही दिवस आपण भारनियमन केलेलं नाही. आपण जो विषय सांगताय तो विषय काही ठिकाणी जो होतोय याची 2 कारणं आहेत. पहिलं, आता आपण फिडर सेपरेशन केलेलं आहे आणि फिडर सेपरेशन झाल्यानंतर ज्या लोकांनी शेतीच्या फिडरवर घराची लाईन टाकलेली आहे त्या लोकांना त्रास होतोय. कारण फिडर सेपरेशन नंतर आता आपण 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज देतो आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस शेतीचं फिडर बंद करतो त्यावेळी ज्या लोकांनी त्या फिडरवरनं घरची वीज घेतलेली आहे त्या लोकांना असं वाटतं की लोड शेडिंग आहे. ते लोड शेडिंग नाही. त्या लोकांनी जे आपलं सेपरेटेड फिडर आहे, म्हणजे ज्या फिडरवरनं आपण उद्योगाला किंवा घरगुती करता वीज देतो त्याच्यावर जाणं अपेक्षित आहे. तशा प्रकारे आपण त्यांना सांगतो देखील आहे. काही प्रमाणात लोक चालले देखील आहेत, पण ज्या ठिकाणी लोक जात नाहीत त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो आणि त्यांना असं वाटतं आहे की कुठेतरी लोड शेडिंग होत आहे. दुसरा, आपण ज्यावेळी अशा प्रकारचं फेलियर झालं त्या फेलियरमध्ये आपण वेगवेगळ्या स्रोतातनं जी काही वीज घेतली ती वीज घेतल्यानंतर काही ठिकाणी हेही लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात अचानक ही सगळी वीज आल्यामुळे 2-3 ठिकाणी हेही खरं आहे की ट्रान्सफॉर्मर फेलियर झालं, पण ते आपण लगेच रिप्लेस केलं. मात्र कुठेही लोड शेडिंग आपण केलेलं नाही. उलट आत्तापर्यंतचा रेकॉर्ड जवळपास 32,000 मेगावॅट 32,000 मेगावॅटचा लोड देखील आपण पूर्णपणे त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्टरी अशा पद्धतीनं त्याचा पुरवठा केलेला आहे. आणि आता तर आपण या पद्धतीनं प्लॅनिंग केलं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आपण जवळपास 45,000 मेगावॅटपर्यंत जातो.